आध्यात्मिक गुरु ते असे तोरणा किल्ल्याचं बांधकाम चालू असतं बरं का. तोरणा किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळेला महाराज बघत असतात की कसं बांधकाम चालू आहे. गडी माणसं सगळी कामं करत असतात, तटबंदी बुरुज बांधले जात असतात. तर शिवाजी महाराज देखरेख करत असताना महाराजांना थोडासा अहंकार होतो. साहजिक आहे, माणूस म्हटल्यावर वाटणारच ना की एवढी चांगली कामं महाराजांनी केलेली. थोडंसं त्यांना अहंकार होतो आणि हे रामदास स्वामींच्या लक्षात येतं. शेवटी ते गुरु आहेत. गुरुला शिष्याचा झालेला म्हणजे गुरुला अजिबात चालत नाही आपला शिष्य जरा पण खाली घसरला, त्याची प्रगती झालेली गुरु बघत असतो. तर रामदास स्वामींना नको होतं की त्यांच्या शिष्याने कुठेही कमी पडावं. म्हणून काय होतं, महाराज शिवाजी महाराज सांगतात की महाराज बघा, हा किल्ला मी बांधला, ह्याचं बांधकाम सुरू आहे, हा आपण जिंकला. आणि महाराज हसतात हलकेसे. आणि तिथे मोठी शिळा असते. शिळा म्हणजे मोठा दगड असतो. तो दगड रामदास स्वामी म्हणतात तो फोडा बरं दगड. मग ते शिवाजी महाराज गडी लोकांना बोलवतात आणि ते पहारीने मोठा दगड तो म्हणजे पहार आणि त्यांचे हे वापरून कुऱ्हाडीने वगैरे तो दगड फोडतात. तर त्याच्या आत काय होतं, त्या दगडामध्ये पाणी असतं, मोठ्या दगडाच्या आत पाणी असतं आणि त्याचे छोटासा बेडूक असतो. तर रामदास स्वामी म्हणतात ह्याचा पोशिंदा कोण आहे. म्हणजे लक्षात आलं की महाराज म्हणत असतात की ह्या सगळ्या मावळ्यांना, या आता ग्रामवासियांना मी पोसतोय, मी त्यांचा पोशिंदा आहे. तर ह्या दगडातल्या बेडकाचा पोशिंदा कोण आहे. मग महाराजांना लक्षात येतं की आपली चूक झाली. ह्याचा पोशिंदा कोण आहे, रामराया पोशिंदा आहे, प्रभू श्रीरामचंद्र आहे. तर दगडाच्या आत कोण जाणार त्याला अन्न पाणी द्यायला. त्या दगडाच्या आत सुद्धा तो बेडूक जिवंत होता, पाणी होतं त्याच्यात, तो जिवंत होता. त्याचा पोशिंदा कोण आहे, प्रभू श्रीराम. म्हणजे आपण काहीही करत नाही, जग कोण चालवतं, रामराया चालवतो. म्हणजे थोडासा एवढासा अहंकार झाला, त्याचं पण निवारण रामदास स्वामींनी केलं. आणि महाराजांनी त्यांची चूक मान्य केली आणि समर्थांच्या पाया पडले. आणि अशा तऱ्हेने समर्थ त्यांचा आशीर्वाद होता म्हणून पुढे ते खूप यशस्वी झाले. त्यांना कुठेच समर्थांनी अहंकार होऊन दिला नाही आणि उत्तरोत्तर आपल्या महाराजांची प्रगती झाली. लक्षात आलं.